नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स बॅक्स ₹37.8 कोटी ईस्टर्न रेल्वे कॉन्ट्रॅक्ट इन जॉईंट व्हेंचर ऑर्डर बुक रायजेस टू ₹4066.9 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये ईस्टर्न रेल्वेकडून 37.8 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि या जॉईंट व्हेंचरच्या ऑर्डरमध्ये GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडची होल्डिंग आहे 51%. आणि मित्रांनो, या ऑर्डरनंतर GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीचा टोटल ऑर्डर बुक पोहोचला आहे 6,066 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 मध्ये आतापर्यंत 610 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो NCC लिमिटेड. तर मित्रांनो, NCC बॅक्स ॲडिशनल ऑर्डर्स वर्थ ₹710 कोटी इन ऑक्टोबर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेड या कंपनीला ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये ॲडिशनल ऑर्डर्स मिळाले आहे 710 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NCC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, रेलटेल बॅक्स ₹136 कोटी वर्क ऑर्डर फ्रॉम डिफेन्स सेक्टर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीला डिफेन्स सेक्टर कस्टमर कडून वर्क ऑर्डर मिळाला आहे 136 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज विन्स ऑर्डर्स वर्थ ₹289 कोटी फ्रॉम डिफेन्स मिनिस्ट्री. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला 2 ऑर्डर्स मिळाले आहे अँटी ड्रोन सिस्टम्स अपग्रेड करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून. आणि ऑर्डरची व्हॅल्यू आहे 289 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर एक्झिक्यूट करायचा आहे कंपनीला 1 वर्षाच्या आत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे झेन टेक्नॉलॉजीज ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 5,792 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 1,287 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी साइन MOU विथ CTRLS डेटा सेंटर टू डेव्हलप 2 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे CTRLS डेटा सेंटर लिमिटेड सोबत. कशासाठी? 2 गिगावॅट किंवा त्यापेक्षाही जास्त कॅपॅसिटीच्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन साइन इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट विथ RSWM टू अनेबल कॅप्टिव्ह रिन्युएबल पॉवर
कन्झप्शन. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट्स साईन केला आहे RSWM सोबत. कशासाठी? टू अनेबल कॅप्टिव्ह रिन्युएबल पॉवर कन्झप्शन. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो श्रीराम फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आला आहे जवळपास 12,000 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 2,314 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर श्रीराम फायनान्स लिमिटेड या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे ₹4.80. आणि याला देण्यासाठी श्रीराम फायनान्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 7 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे श्रीराम फायनान्स लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड साइन LOI विथ स्विट्झर टू बिल्ड नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक ट्रान्सवर्स थक्स इन इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने लेटर ऑफ इंटेंट साईन केला आहे ग्लोबल स्टोरेज मेजर कंपनी स्विट्झर सोबत. कशासाठी? इंडियामध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सवर्स ठग्सच्या न्यू जनरेशनला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कोचिन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. तर मित्रांनो, HUL रिसीव 1,986 कोटी रुपये इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर फॉर फायनान्शियल इयर 2021. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीला टॅक्स डिमांड नोटीस रिसीव झाला आहे फायनान्शियल इयर 2021 साठी जवळपास 2,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा एक हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडसाठी नेगेटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.